संपतो तो कोर्स आहे, नातं नाही. नातं शाश्वत आहे, कायमसाठी आहे. माझं म्हणणं आहे आयुष्यभरासाठी आहे आणि त्याचा व्हेटो तुमच्या हातात आहे. तुम्ही जर म्हणलात की झालं एवढं बास झालं, बाय बाय, आम्ही आमच्या वाटेनी तुम्ही तुमच्या वाटेनी, तर मी म्हणणार नो प्रॉब्लेम, पण जाताना शुभेच्छा घेऊन जा की त्या इटर्नल, शाश्वत आहेत, परमनंट, कायमस्वरूपी आहेत आणि एकूण तुझं आणि तुझ्याद्वारे समाजाचं आणि देशाचंही कल्याण व्हावं. पण नातं शाश्वत आहे, संपतो तो फक्त कोर्स आहे. या वाक्याला आणखी एक फार महत्त्वाचा अर्थ आहे, तो म्हणजे कोर्स संपला म्हणजे फाउंडेशन कोर्समध्ये जे आपण शिकतो ते शिकणं नाही संपलं. इनफॅक्ट मी तुम्हाला म्हणेन की खरं शिकणं आता चालू झालं. आणि गेले वर्षभर कोर्स होता म्हणून तुम्ही असे वर्गात बसून शिकत होतात. ते जे आपण सगळं घेतलंय आतमध्ये त्याच्यावर सतत प्रोसेसिंग करणे आणि ते शिकणं पुढे सतत चालू ठेवणे, हे आता कुठे चालू झालं. फाउंडेशन कोर्समध्ये जे शिकलो ते जगायला सुरुवात, असं सांगतो मी, की ते आपल्या जगण्यात आलं पाहिजे. सगळी ऑल काइंड्स ऑफ कम्युनिकेशन स्किल्स, डिसिजन मेकिंग स्किल्स, मॅनेजमेंट स्किल्स, लीडरशिप स्किल्स, असं करत खूप ती कुठं संपतात काय शिकणं. तेव्हा इनफॅक्ट शिकणं आत्ता कुठे चालू झालं. फाउंडेशनमध्ये जे आपण शिकतो तेही, आणि खरं म्हणजे आयुष्यातच मुळात शिकणं कधीही संपत नाही असं सांगतं. इनफॅक्ट ज्याचं शिकणं संपलं त्याच्या आयुष्याचा वाहता प्रवाह थांबला. आणि जो प्रवाह वाहणं थांबतो त्याचं बनतं डबकं. आणि त्याचं डबकं बनलं तर लवकरच त्यातलं जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन होऊन जातं आकाशात, मागे फक्त कचरा शिल्लक राहतो. तेव्हा जीवनाचा प्रवाह सतत वाहता पाहिजे आणि आपण त्यामध्ये नवे नवे प्रवाह सामील करून घेतो, म्हणजे शिकतो. अशी ती आपली वाटचाल ज्ञानाच्या महासागराकडे सतत चालू राहते, कधी संपत नाही. ती चालू राहायला पाहिजे. की फाउंडेशनच्या समारोपात जर मनात काही बाळगायचं असेल तर हे आहे की आता माझं शिकणं चालू झालं कॉन्शियसली, आणि ती प्रोसेस सतत चालू राहायला पाहिजे, की शिकणं संपत नाही. ते तर मला कळलेलं इक्वेशन मी आयुष्यभर नेहमी सांगत असतो, दॅट पर्सूट ऑफ नॉलेज इज इक्वल टू पर्सूट ऑफ हॅपीनेस. ज्ञानसाधना हीच आनंद साधना आहे. की जीवन जगण्यातला आनंद, तो मी अमुक खाल्लं, अमुक प्यालो, ते पेणं लिमिटेड असलं म्हणजे मिळवली, कॉकटेल नसलं म्हणजे मिळवली, तर ठीक आहे तो सगळा आनंद. पण खरा जीवनातला आनंद हा ज्ञान आणि ती ज्ञान साधना, पर्सूट ऑफ नॉलेज. आणि कळणे नावाचा जो क्षण असतो की ऐशपत मला हाताला अभ्यासाला घेतलेला मुद्दा मला कळला, यातला आनंद तो आपला सतत चालू राहतो. त्याला दुसरं आणखी एक फार छान नाव आहे, स्वतःला घडवण्याचा प्रवास. तो पण अखंड चालू राहतो, तो कधी संपत नाही. आणि आपणच घडवायचं असतं स्वतःला, दुसरा कोणी नसतो घडवत. तुम्हाला चाणक्य मंडल नाही घडवत, आणि मी तुम्हाला कोणी घडवतो असं मानण्या एवढा काय मी गर्विष्ठ होऊ शकत नाही. मी तुमच्या बरोबर आहे, म्हणलं तर तुमच्या पाठीशी आहे, ते सर्व शुभेच्छांच्या सहित आहे आणि माझा रोल करायला आहे. पण घडवतो आपणच स्वतःला. हे तुम्हाला ज्या दिवशी कळेल आणि आपण स्वतःला घडवायचं आहे याचं भान येईल, हां, समजून चला
की अखंड आनंदाचा प्रवास तुमचा चालू झाला. आपणच घडवत असतो स्वतःला आणि स्वतःकडे बघत आणि आपल्या व्यक्तिमत्वामधले नको असलेले एलिमेंट, शेतातला शेतकरी जसं काळजीपूर्वक गवत तण उपटून टाकतो तसे व्यक्तिमत्वातले काढणे आणि हवे असलेले एलिमेंट घडवणारे पॉझिटिव्ह सद्गुणांचे हे आपल्यामध्ये आणणे, ही स्वतःवर करण्याची सर्जरी असते, ही शस्त्रक्रिया आहे. आणि ती स्वतःवर करायची असते की मला माझ्यावर हे काम करायचं आहे. ते आता चालू होतं. त्याला अर्थातच मला जर कोणी सुचवलं की मला वाटणाऱ्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी की त्या तुमच्या रोजच्या जीवनात पाहिजेत, निसंशयरित्या त्यातली एक आहे वाचन, अखंड वाचन. आणि मला आवडलं असतं जे तास घ्यायला, तेवढे यावर्षी जमलेले नाही आहेत. कदाचित त्यातल्या काही तासांना मी तुम्हाला हे वाचन, त्या वाचनाची सवय, गोडी, आवड कशी लावून घ्यावी, फास्टर रीडिंग आणि बेटर रीडिंग हे टेक्निक, की वेगाने कसं वाचायचं आणि वाचलेलं लक्षात ठेवणं हे कसं, आणि जरूर वाचावीत अशी काही पुस्तकं. ज्यांना चालणार आहे त्यांना मी आठवण करून देतो की आपल्या यूट्यूब चॅनलवर मात्र माझे याच्यावरचे व्हिडिओज आहेत, 2-2 तास बोललेले याचे. जमलं तर ते पहा, काही जणांनी पाहिलेलं दिसतंच आहे ते. पण जीवनाच्या आपल्या क्षेत्रात, आपल्या आवडत्या त्या क्षेत्रातलं तरी तुमचं वाचन अखंड चालू राहिलं पाहिजे. सगळ्यांनी सगळ्या क्षेत्रातलंच वाचायला पाहिजे असं नाही. तुमचं आवडतं क्षेत्र कुठलं असेल ते तुमच्या स्वची ओळखनुसार असेल. आणि दरवेळी वाचन म्हणजे काय, फक्त पुस्तकी अभ्यासाचंच वाचन असा नाही आहे त्याचा अर्थ. तुम्हाला आवडणारं फील्ड. आणि खरंच आहे की कोणाला वाटलं नाही मला नृत्य हे माझं क्षेत्र आहे, तर त्या नृत्यावरची पुस्तकं. आणि कोणाला वाटलं नाही मला ट्रेकिंग करायला आवडतं, सह्याद्री असो किंवा हिमालय असो, तर मग त्या ट्रेकिंगवरचं पुस्तक. आणि कोणाला वाटलं पेंटिंग, आता हल्ली पूर्णाताईंनी पेंटिंग आणि फोटोग्राफीमध्ये त्यांचं पूर्ण लक्ष दिलं आहे. आणि तसं म्हणलं तर माझ्या मनाच्या एका भागाला दुःख आहे की अख्ख्या भारतातले निश्चितपणे एक ऑल टाईम ग्रेट, सार्वकालिक श्रेष्ठ असे कलाकार चित्रकलेतले, ते जरा आत्ताच काही दिवसांपूर्वी आपल्यातून ते गेले. त्यांचं नाव रवी परांजपे, पुण्यातच राहणारे. आणि मला वाटतं वेगळं नको सांगाल की त्यांचं माझं अत्यंत घनिष्ठ ऋणानुबंध, माझी श्रद्धा आहे की ते अजूनही आहेत. फक्त तर आता रवी परांजपे शरीराने आपल्यात नाहीत, पण त्यांची कला आहे, त्यांची पेंटिंग्ज आहेत, त्या मागचा जो अतिशय सखोल असा भारतीय विचार त्यांनी मांडला, ती त्यांची पुस्तकं आहेत अनेक. तीच ग्रेट माणूस आहे सांगतो मी. असं तुम्ही ज्यांनी त्यांनी जीवनाचा आपापल्या क्षेत्राचा विचार करा, पण त्यातलं वाचन. आणि त्यालाही मी सिंपल प्रिन्सिपल सांगत आलो आहे की बाकी सगळं तर तुम्ही बाजूलाच ठेवा, जे तुम्हाला आवडतं ते वाचा. मनाला विचारा की काय आवडतं. आणि कोणी म्हणेल हॅरी पॉटर, मला आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम, हॅरी पॉटर वाचा. पण एक म्हणजे वाचन, आणि असंच दुसरं पक्क ठेवण्याचं सूत्र म्हणजे योग. इनफॅक्ट मला वाटतं एव्हाना तुम्ही सगळे मला आणि चाणक्य मंडल परिवारालाही ओळखता आणि त्याचे घटक आहात, तर तुम्हालाही हे माहिती आहे की मला जर कोणी सांगितलं की बाकीची सगळी बडबड बंद कर आणि काहीतरी एकच गोष्ट सांग, ओके, तर मी काहीही वेळ न घेता एवढं सांगेन की तुमच्या रोजच्या जीवनात सरासरी 30 मिनटं पण नियमित योग करा. सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायामाचे सोपे प्रकार 3 कोणीही केलं, आणि फायनली ध्यान, मेडिटेशन. आणि जादू बघा, तुम्ही हे करा नियमितपणे आणि बघा जादू काय होते ते. त्यामुळे योग. आणि फायनली प्रार्थनेसाठी थांबताना आठवण करून देतो, उपासना, की ज्याचा आत्मा आहे सर्वेत्र सुखीनः सन्तु.
माझ्या जीवनात जे करायचं आहे, माझं करिअर, व्यक्तिमत्व, त्याचा विकास, हे करायचं ना सगळं. त्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे, उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे. हे फायनली की माझ्या त्या अस्तित्वामधून मी विश्वाच्या कल्याणासाठी हे माझी खारीचं किंवा सिंहाचं योगदान. तशी आपली प्रार्थना, की त्या प्रार्थनेचाही आत्मा आहे, जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीचं कामास आला. माझं आयुष्य सार्थकी लागलं मी केव्हा म्हणणार आहे. अशी आठवण करून देतो आपली अख्खी अधिष्ठान मालिका. तो तर चाणक्य मंडलच्या शिक्षणाचा आत्मा आहे आणि त्याच्यातही फाउंडेशन कोर्सचा आत्मा आहे, अधिष्ठान मालिका. तुम्ही 11 जूनला गणेश कलामध्ये सुद्धा UPSC MPSC यशस्वी झालेल्यासुद्धा अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल की मध्ये एवढी वर्ष गेली, 6, 7, 8, पण त्यांना लक्षात असतं स्वची ओळख. आणि त्यांनी माझ्या जीवनाला, माझ्या जगण्याला, व्यक्तिमत्वाला दिशा दिली. असं स्वची ओळख, त्यानुसार क्षेत्राची निवड, निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत. आणि आपल्याला त्या उत्तमता आणि प्रतिभेची कोणती उंची गाठायची आहे, तिचं नाव आहे जीनियस. एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू N = जीनियस. आणि ते मी 12 मुद्दे बोललो आहे तुमच्याशी, पण काम ज्याचं त्याचं आहे की ते माझ्या जीवनात मी माझ्या क्षेत्रातला, माझ्या क्षेत्रातली जीनियस होण्याच्या दिशेने वाटचाल, माझे 10,000 तास वेल प्लॅन्ड, कॉन्शियसली, तर तुम्ही जीनियस होणार आहात. आणि तुमच्याकडे पाहताना तर माझ्या तर हे नेहमी डोक्यात चालू असतं की केवढा आयुष्याचा प्रवास आहे पुढचा. पहा तुम्ही, हे आत्ता ज्यांचं आपण 11 जूनला अभिनंदन केलं गणेश कलामध्ये, त्यातल्यासुद्धा कित्येकांनी 6 किंवा 8 वर्षांपूर्वी चाणक्य मंडलचा फाउंडेशन कोर्स केला. पहा तुम्ही, म्हणजे ती प्रोसेस. आपला ऋषिकेश मोडक 1997 मध्ये 10वी झाला. मी IAS सोडून नुकतंच चाणक्याचं काम चालू केलं होतं. आणि त्यावेळेला त्यांची फॅमिली राहत होते ठाण्यात, कारण त्याचे वडील बँकेमध्ये मॅनेजर होते ठाण्यात. त्यांनी मला फोन करून वेळ विचारली की तुम्हाला जरा भेटायचं आहे. 1997, 25 वर्ष होऊन गेली. पण मला तो दिवस कालच्यासारखा आठवतो की त्यावेळी 10वी झालेला छोटासा ऋषिकेश, अजून मिसरूड पण फुटलेलं नाही. आणि चांगल्या मराठीमध्ये त्याला म्हणतात ओठ पिळले तर दूध गळेल. इतका लहान, अजून किती लहान की अजून ह्याचे असे ओठ पिळले तर दूध गळेल. असा 10वीतला ऋषिकेश. आणि त्याचे आईवडील मला भेटले होते आपल्या सदाशिव वास्तूवर की आमच्या ऋषिकेशने IAS व्हावं अशी आमची इच्छा आहे. तो त्यांनी फाउंडेशन केला आपला 98 साली. 98. पुढे फर्ग्युसनमधलं BA केलं, MA केलं, इथे शिकवणं पण चालू केलं त्यांनी. उत्तम फॅकल्टी होता, अटेम्प्ट्स दिले, त्याचे चढ उतार आहेत. टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, तो फायनली IAS झाला 2008 मध्ये. फाउंडेशन कोर्स 98 साल आणि IAS 2008. आणि अगेन टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, अजूनपर्यंत त्याचे संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार संबंध आहेत आपले उत्तम. आणि असे शेकडो, असं सांगतोय, असे आपले आनंदाची गोष्ट म्हणजे शेकडो नाही, हजाराच्या भाषेत आहेत. आणि ऑफकोर्स मला विशेष आनंद आहे की तो ऋषिकेश आता प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये डायरेक्टर म्हणून उचललं त्याला. पंतप्रधानांनी त्याला, तो आता दिल्लीमध्ये डायरेक्टर PMO ह्याच्यावर काम करतो. तो मी जेव्हा मधला 1.5 महिना दिल्लीत होतो तेव्हा तो आपल्या इंटरव्ह्यू पॅनेलवर पण होता. छान घरी जेवण पण झालं. आणि आपली एक चाणक्य तयारी करून आता आपापल्या सर्व्हिसमध्ये जे दिल्लीत पोस्टिंगवर आहेत त्यांचेसुद्धा आम्ही एका संध्याकाळी सगळे एकत्र जमून सहकुटुंब सहपरिवार
हेला मी नातं म्हणतो असं सांगतोय, याकरता सांगतोय की इतकं पुढचं असतं. तेव्हा आज आपण कितीतरी आत्ता माझ्या मनामध्ये खूप उदाहरणं गर्दी करतायत. वेळेपायी थांबणं आवश्यक आहे, कारण इथं माझं पुढे प्रिपरेटरी बरोबरचं पण सत्र आहे. असे किती असे आपला अनिकेत मांडवगणे, आता इंडियन फॉरेन सर्व्हिस, त्यावर्षी तो महाराष्ट्रात पहिला होता. पहिल्याच अटेम्प्टला, वय वर्ष 21, पहिल्या अटेम्प्टला देशात रँक 29, त्याला इंडियन फॉरेन सर्व्हिस हवी होती, ती मिळाली. आत्ता तो पोस्टिंगवर दिल्लीतच आहे, 2009चा, म्हणजे 12 वर्ष झाली. आणि तो चायना डेस्क सांभाळतो आता दिल्लीमध्ये. तो ज्या वर्षी इंडियन फॉरेन सर्व्हिसला सिलेक्ट झाला त्या वर्षी विश्वांजली गायकवाडचा फाउंडेशन कोर्स संपत होता. म्हणजे 2008-09 हे वर्ष तिन्ही फाउंडेशन कोर्स केला. तिचा फाउंडेशन कोर्स संपत होता आणि त्यावेळी तिच्या डोक्यात की अनिकेतप्रमाणे आपल्यालाही इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्येच जायचं आहे. त्याला पुढची 8 वर्ष जावी लागली. 2016मध्ये ती इंडियन फॉरेन सर्व्हिसला सिलेक्ट झाली आणि ती होताना तिची ऑल इंडिया रँक 11 होती. तसं तुम्ही पण आज लक्षात ठेवा की असा आयुष्याचा प्रवास स्वतःला घडवण्याचा असं, आणि हेही लक्षात ठेवा की अशी जातील ती वर्ष, हे सांगतोय, अशी अशी इन अ ब्लिंक. पण जर तुम्ही स्वतःला घडवण्याची तपश्चर्या उत्तम केलीत, तुम्ही जर लक्षात ठेवलं की शिकणं कधी संपत नाही आणि ज्ञान साधनेतला आनंद कळायला लागला तुम्हाला असं, तर जो काळ असा जाईल ना, त्या प्रोसेसमध्ये तुम्ही तयार व्हाल एक्सलंट आणि क्रिएटिव्ह, म्हणजे जीनियस. हे सांगतोय. आपण हे पाहिलेलं आहे की 10,000 तास द्यायचे झाले तर ॲट व्हॉट रेट इट विल डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन, पण त्याला अक्रॉस द बोर्ड 8 ते 12 वर्ष लागतील. आणि ती आजपासूनची 8 ते 12 अशी जातील, हे सांगतोय. आणि आत्तापासून तपश्चर्या केलीत तर जाणारी 8 ते 12 वर्षही आनंददायक जातील. हां, नाही केली तर मात्र मग अशा 8 ते 12 वर्षांनी मागे वळून पाहताना फक्त पश्चात्ताप की अरेच्या त्याच वेळी हे नियमित केलं असतं तर काय. तर ते जर तरला काही नाही आहे, हिअर अँड नाव. तेव्हा फाउंडेशन कोर्स पूर्ण करायचा म्हणजे जीवनाच्या आपल्या तपश्चर्येला सुरुवात.